एक जन्म अपुरा पडलाय, दुसरा नाही पडू द्यायचा मला। आता वेळ आलीये, वेळ आलीये। आता ती वेळ आली आहे सत्य शोधण्याची। आता मी स्वस्थ बसणार नाही, सगळे शेष अवशेष खणून काढीन, गाडलं गेलेलं सत्य उकरून काढीन। आता हेच माझं ध्येय आहे, हाच माझा ध्यास आहे, हाच माझा ध्यास आहे, हाच माझा ध्यास आहे। कसले अवशेष शोधून काढणार आहे? कुठलं काढलेलं सत्य खणून काढणार आहे आता हा? हे सगळं मला का दिसतंय? माझा काय संबंध आहे याच्याशी? कोण आहे हा? कोण आहे हा? आदी झोपलाय काय ताप आहे? थोडी कणकण वाटते। करा, आणखीन जागरण करा। चिडू नका तुम्ही। काल सुद्धा उशिरा आला होता। शुभ्रा म्हणत होती की रात्रभर झोपलाही नाही नीट। एवढं काय जगाचं काम घेऊन येतो मला कळत नाही। असेल त्यांचं काहीतरी महत्वाचं। शुभ्रा त्याच्यासाठी जागत बसली होती, जेवली सुद्धा नव्हती ती। हल्लीची मुलं म्हणजे ना एकदा कामात गुंतली की गुंतली, त्यांना वेळेचं काही भानच नसतं। अरे मला एक गोष्ट कळत नाही, आमच्या वेळी काही कामं नव्हती, पण हा मशीन सारखं काम करतो। मशीनला सुद्धा मेंटेनन्सची गरज असते। जरा किती वाजले? आधी 9 वाजून गेले। अरे बापरे। अरे काय चला नाही, कुठेही जायचं नाहीये, कळलं? असं काय करतेस आई? माझ्या मीटिंग्स आहेत महत्त्वाच्या। अरे खड्ड्यात गेलं तुला मीटिंग्स। अंगात ताप असताना मीटिंगला जाणारस का तू? कम ऑन बाबा, अहो बरा आहे मी, जराशी कणकण आहे बस बाई। काय कणकण आहे ना? मग ती गेली की उद्याचा? ह्याला काय अर्थ आहे? लहानपणी मला शाळेत जायचा कंटाळा यायचा, तेव्हा तुम्हीच उचलून घेऊन जायचात मला। तेव्हा मी नाटक केलं ना आजारी पडल्याचं, तरी नेलंय तुम्ही मला शाळेत। कारण ते आजारी पडण्याचं नाटक होतं, आता हे नाटक नाही। आणि तेव्हा शाळा महत्वाची होती, त्याच्यावरती सगळा हा आयुष्याचा डोलारा उभा राहतो, कळलं? मग आता? अरे तब्येत महत्वाची आहे आता। तब्येत ठीक असेल तर खूप काम करू शकणार ना तू, नाहीतर काय धोंडे करणारस? आई आता काही बोलायचं नाही, दिवसभर पडून राहा, मी चांगलं तेल घालून देते डोक्यावर। बरोबर आहे, जा। तो फोन दे इकडे आधी माझ्याकडे। बाबा सायलेंट वर आहे हो। अरे 50 वेळा डिस्टर्बच होता, आणि ते फोन आता
आता बघ बरं वाटेल तुला. जरा दगदग कमी करत जा रे. हा, थोडा आराम पाहिजे ना माणसाला. आणि मुख्य म्हणजे जागरण कमी कर. वेळच्या वेळी जेवत जा, तेही तेवढंच महत्वाचं आहे, लक्षात ठेव. थँक्यू आई, बरं वाटतंय. हा, मग काय झालं? दोनदा जाऊन आले मी पोलीस स्टेशनला. मग मग काय, तो वजलवार उभं सुद्धा करत नाही मला तिथे. स्वप्नील, मला सगळ्यात आश्चर्य या गोष्टीचं वाटलंय की विक्रांतने जी चौकशी केली होती त्या रेकॉर्डमध्ये सुलेखाचं नाव सुद्धा नाहीये. काय? असं कसं होईल? अरे मी स्वतः चेक केली ती फाईल. काय प्रकार आहे हा? मला सुद्धा कळत नाही हा सगळा काय प्रकार आहे. आणि विक्रांतने इतकी कसून चौकशी केली त्याची तो नोंद ठेवणार नाही हे मला पटतच नाही. अरे असं का करेल तो? स्वप्नील, आपल्याला हे शोधलं पाहिजे आणि लवकरात लवकर, वेळ न दवडता. कळते का तुला? शांत राहा. तुझी ही जी विचार न करता धावपळ करायची वृत्ती आहे ना, त्याच्यामुळे तू नेहमी अडचणीत येतेस. जरा थांब. लांबून सगळं व्यवस्थित दिसतं, मानही हलवायची गरज नसते. तू जेवढी विचार न करता जवळ जाशील ना तेवढी लवकर फसशील, गोंधळशील. जस्ट वेट अँड वॉच. काल यायला खूप उशीर झाला. मला माहिती आहे महत्वाची मीटिंग असणार, अचानक ठरली असणार. पण चेहऱ्यावरून तुम्ही खूप अस्वस्थ वाटताय म्हणून विचारते. कोणाची होती मीटिंग? नाही, ज्या अर्थी तुम्ही सांगितलं नाही त्या अर्थी मला त्यातलं काही कळणार नाही, असंच काहीतरी असणार. पण तरीही डॉक्टर सामंतांना भेटलो. डॉक्टर सामंत? माझ्यासाठी की प्रियासाठी? प्रियाविषयी पुन्हा काय जाणवलं? नाही, माझ्यासाठी भेटलो. का, काय झालंय? आदिनाथ, काय झालंय तुम्हाला? स्मृतिभ्रंश झालेल्या माणसांचं तरी ठीक असतं का? पुढे कधीतरी आठवेल अशी आशा असते त्यांना. माझं तसंही नाहीये. आता मी होप्सच सोडले. मी काही मदत करू का? तू नाही काही करू शकणार मला. तुला जे करायचं होतं ते करून झालंय. म्हणजे? खूप प्रयत्न केलेस तू. आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो ना, पण पाणी तर त्यालाच प्यायला पाहिजे. अहो पण प्लीज चुप राहा. प्लीज मला थोडा एकट्याला राहू देशील? प्लीज. ठीक आहे.
काय पंचांग बघताय वाटतं? हो, एक चांगला मुहूर्त शोधतोय. असं कशासाठी? सांगतो. आदी आणि शुभ्राचं लग्न ठरलं? काय? अगं असं काय करतेस? त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या. हो, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. तुम्ही कशाला विचार करताय? काय करायचं ते ठरवतील. याला काय अर्थ आहे? अरे या गोष्टी आधी ठरवायला लागतात. अशा ऐनवेळी ठरवून नाही चालत. कमाल करतो. ठरवेल. बिझी आहे ना तो. बिझी आहे म्हणजे काय? या गोष्टींसाठी वेळ राखून ठेवायला लागतो. मला विचार, मी एक्सपिरियन्स हो 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 माहिती. आधीनी नक्की काहीतरी ठरवलं असेल. मला अजून फक्त माहित नाही एवढंच. मला नाही वाटत त्यांनी काही ठरवलं असेल असं. मला काय वाटतं, आपण त्यांना सुचवायला हवं की काही नको, काहीही नको. त्यांना जे काय करायचं ना ते त्यांना ठरवू दे. हं, लहान आहेत का ती आता? पण काय करायचं ते आपण ठरवूया. आपल्याविषयी बोलायला लागलो मी तर म्हणतेस तुमचं वय झालं, लग्नाला इतकी वर्ष झाली, जरा वयाचं भान ठेवा असं म्हणतेस. अहो म्हणजे मी ठरवलं फायनल. काय? आपला येता लग्नाचा वाढदिवस जो आहे ना, तेव्हा आपण पुन्हा लग्न करायचं आणि पुन्हा हनीमूनला जायचं. काहीतरीच काय? अगं आता आपल्याविषयीच बोलतोय ना मी. नको, काहीही बोलू नका. जाते मी. अगं ऐक तरी. अजिबात बोलू नका. वयाबरोबर चाहटळपणा वाढतच चाललाय तुमचा. वाढत नाही चालला, मुरत चाललाय असं म्हण. कळलं. ते तुमचे परीक्षांचे मुहूर्त शोधा. अगं माझं ऐक. अगं ऐक तरी. बसुदा. यांच्यापैकी कोणी नाही. बघ, नीट बघून घे. एकदा पाहिलेले चेहरे मी विसरत नाही, आणि ज्यांना मी विसरत नाही त्यांना मी पाहून घेतो. यांना घेऊन जा रे. चलो. काय झालं? उद्या माहिती आहे मला, उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. आई बाबा विचारत होते काय ठरलंय. काय सांगितलंस? काय सांगणार, हसून टाळलं.
तुला काय वाटतंय? माझा काही हट्ट नाहीये. तुम्हाला जर काम असेल तर कुठे जावंसं वाटतं तुला? मी म्हटलं ना, तुमचं काम जास्त महत्वाचं असेल तर मग करेन ऍडजस्ट मी. तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. कोणाकडे जायला आवडेल? हा काय प्रश्न आहे आदिनाथ? आय मीन कुठे गेलं तर आवडेल तुला? म्हणजे तुम्ही इथे असाल तिथे मी खुश आहे. तुमची सोबत माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. ठीक आहे. काय ठीक आहे? डन. उद्याचा आपला लग्नाचा वाढदिवस तुझ्या मनासारखा, तुला हवा तसा असेल. म्हणजे उद्या सकाळी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ आणि निघू. पण कुठे? तिथे जिथे तुला आवडेल. आई नमस्कार. बाबा आनंदाने सुखाने संसार करा रे मुलांना. तुमच्या संसाराला कधी कुणाचीही दृष्ट नको लागायला. बरं आधी तू एक्झॅक्टली कुठे चाललास काही सांगितलं नाहीस. नाही म्हणजे तू सांगू पण नको, मी तेच सांगतोय त्याला. फक्त इच्छित स्थळी पोचलात की कळवा. हो आत्या. म्हणजे अगदी आज आता जायलाच पाहिजे का?